हॅलो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की व्हेज फार्म हाऊस पिझ्झा कसा करायचा. इथे मी घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, मशरूम, टोमॅटो, कांदा, टोमॅटो सॉस, एगलेस मेयोनीज, आलं लसूण पेस्ट, चीज, मॅगी मसाला आणि गरम मसाला. आता आपण मैद्यापासून पिझ्झा बेस करणार आहोत. तर इथे मी घेतलेला आहे मैदा आणि त्यामध्ये आपण टाकलेले आहेत हे काळे तीळ आणि थोडासा सोडा टाकायचा आहे आणि मीठ. थोडं तेल टाकलं 1 चमचाभर आणि किंचित पाणी टाकलं 2 ते 3 चमचे. आता आपला हा गोळा असा तयार आहे. आपण त्याला सेट व्हायला काही वेळ ठेवणार आहे तसंच. आता आपण पॅनमध्ये घेणार आहोत उभा चिरलेला कांदा. तेल नाही टाकायचं आपल्याला, हा तसाच फ्राय करायचा आहे गोल्डन ब्राऊन. आता आपण ह्याला साईडला घेणार आहोत आणि थोडंसं तेल टाकणार आहे आता. आणि आपण ह्यामध्ये मशरूम टाकणार आहोत म्हणजे मशरूम थोडीशी शिजतील. तुम्ही बघू शकता की मशरूम किती आता बारीक झालेले आहेत शिजल्यामुळे. आपल्याला असे करून घ्यायचे आहेत हे मशरूम्स. आणि आपण ह्याच पॅनमध्ये टोमॅटो शॅलो फ्राय करणार आहोत. आता आपण पिझ्झा बेस करणार आहोत. तर मी खाली टाकलेला आहे मैदा. दोन्ही साईडने मस्तपैकी पीठ लावून घ्यायचं आहे भरपूर असं. आणि हळूहळू असं चारही साईडने ओढायचं आहे. हे पण बऱ्यापैकी मोठं झालं की आता आपण ह्यावर हलक्या हाताने लाटणं फिरवणार आहोत. एकदम हलक्या हाताने फिरवायचं आहे. हा मी थिन क्रस्ट पिझ्झा करणार आहे म्हणून मी ह्याचा बेस एकदम पातळसर ठेवणार आहे. असा पावासारखा नाही लागणार आहे हा बेस, असा मस्त क्रंची लागणार आहे. आता आपल्याला हे तव्यामध्ये दोन्ही साईडने छान शेकून घ्यायचं आहे. आता आपण तो पिझ्झाचा बेस बाहेर काढलेला आहे तव्यातून. तो थंड झाला की आपण यावरती टाकलेले आहे मेयोनीज.
आलं लसूण पेस्ट, आणि टोमॅटो केचप. हे आपल्याला चमच्याने चांगलं मिक्स करायचं आहे आणि पूर्ण बेसला स्प्रेड करायचं आहे. आता आपण ह्यावरती टाकलेला आहे मॅगी मसाला आणि गरम मसाला. तुम्ही ह्याच्यावर ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स पण टाकू शकता, ते ऑप्शनल आहे. आता आपण ह्यावरती सगळ्या भाज्या टाकणार आहोत, ज्या आपण शॅलो फ्राय आणि टॉस करून घेतल्या होत्या. सगळीकडे चांगलं स्प्रेड करून टाकायचे आहेत. आता परत आपण ह्याच्यावरून दोन्ही मसाले टाकणार आहोत. वरतून अशी मस्त कोथिंबीर टाकायची आहे भरपूर. तुम्ही बघू शकता की हे किती छान दिसतंय. चवीला पण तेवढंच छान झालं होतं. आपल्याला बारीक गॅसवर ठेवायचं आहे हे तव्यावर 5 मिनटं आणि मग आपला हा पिझ्झा रेडी होणार आहे. फक्त झाकण टाकायचं आहे 5 मिनटं, म्हणजे ते चीज छान मेल्ट होईल. तुम्ही बघू शकता हे किती छान मेल्ट झालेलं आहे. खूप छान वास सुटलेला आहे. अशा प्रकारे पिझ्झा नक्की ट्राय करून बघा.